शिवसेनेचे जे पक्षप्रमुख होते उद्धव ठाकरे यांचं पदही ग्राह्य धरलं नाही. जी काय 2018ची जी तुमची काय शिवसेनेची घटना होती ती ग्राह्य धरली नाही. 2022ची जी घटना शिंदे साहेबांनी दिली होती त्यांची घटना ग्राह्य धरली. अशा पद्धतीने बघता एक शिवसैनिक म्हणून या घटनेचा आणि या निकालाचा पहिल्यांदा तर एक शिवसैनिक म्हणून मी निषेध करतो. आणि हे आम्हाला अपेक्षितच होतं. आपापल्या सोयीनं 2018ची अमान्य करायचं, 1999ची मान्य करायचं, निकाल देण्यासाठी शिंदे सरकारच्या बाजूनं किंवा आमच्या शिवसेनेच्या मूळ शिवसेनेच्या विरोधात जर निकाल देण्यासाठी सोयीनं घेतलेली घटना, सोयीने मान्य केलेली घटना आणि त्यांनी वापरून हा जो निकाल दिला आणि त्याचबरोबर घटनेची पायमल्ली करून 16 आमदार सुद्धा त्यांनी पात्र केलेले आहेत. मी यावरून इतकंही बोलू शकतो की माननीय न्यायमूर्ती सुप्रीम कोर्टाने दिलेला जो निकाल आहे त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की शिवसेनेचे सुनील प्रभू हे प्रतोद म्हणून त्यांनी मान्यता दिलेली आहे. आज